नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे पालकची सुकी भाजी। तर पालकचे आपण वेगवेगळे प्रकार करतच असतो, पण ही साधी सोपी झटपट होणारी पालकची सुकी भाजी आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे, नितळायला ठेवलेला आहे चाळणीमध्ये। फक्त पान आणि थोडासा देठ घेतलेला आहे, जास्त देठ नाही घेतलेला। इथे आपल्याला ही सर्व भाजी चिरून घ्यायची आहे, जसे की आपण कांद्याचे पात चिरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पालक सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी पालक असा चिरून घेतलेला आहे। पालक खाण्याचे फायदे म्हणजे वजन कमी होतं, डोळ्याचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यास मदत होतं, हृदयविकारात उपयोगी आहे, जर शुगर असेल तर नियंत्रित ठेवण्यास त्याची मदत होते। हे आपल्यासाठी पालकचे फायदे आहेत। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, चांगली गरम झालेली आहे। 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मोहरी, जिरे ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची मी 2 घेतलेली आहे, कारण भाजी शिजून कमी होणार आहे। 1 चिरलेला कांदा टाकून चांगलं परतवून घ्यायचं तेलामध्ये। गॅस मीडियम करायचा आहे, थोडा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि शेंगदाण्याचं जे कूट असतं थोडंसं भरड केलेली आहे ते टाकायचं आहे। हे कच्च्या शेंगदाण्याचं आहे, तेच टाकून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं। आता याच्यामध्ये चिरलेली पालक टाकून घ्यायची। ही पालक चांगली परतवून घ्यायची। परतवल्यानंतर नरम पडते आणि आपल्याला मिठाचा अंदाज येतो। तेलामध्ये पालक चांगले परतवून घेऊन आपण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, कारण याला स्वतःचं सुद्धा पाणी सुटलं जातं। मीठ टाकून पुन्हा एकदा चांगलं परतवून घेणार आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवायची आहे, म्हणजे पाणी सुटलं जातं आणि त्याच्यावरती ही भाजी चांगली शिजली जाते। आता 2 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून पाहूयात, तर बघा तुम्हाला दाखवते पाणी किती प्रमाणात सुटलं जातं या पालकमध्ये। आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीये, हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। भाजी पण नरम झालेली आहे, पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आणि ही भाजी खायला खूप छान लागते। चपाती भाकरी सोबत असो, खूप छान लागते चवीला। जे न खाणारे आहेत ते सुद्धा आवडीने खातील। पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागू शकते। असं हलवत हलवत आपल्याला ही भाजीतलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं। तर आता इथे बघा पाणी सुकलेलं आहे। आता हे आपली भाजी तयार झालेली आहे। तर गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला दाखवते, भाजी खूप छान झालेली आहे। ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। एक जुडी भाजीची आपली एवढी भाजी तयार झालेली आहे बघा।
तर ही भाजी भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. जर कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.